राज्यामध्ये आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज। आज विदर्भातील तर उद्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट। रविवारी कोकण मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। महाप्रलयामुळे राज्यामध्ये मोठं नुकसान, केंद्राकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दरबारी। तर काल पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमित शहांना निवेदन। महापुरांना बेहाल मराठवाड्याला सरकारचा मदतीचा हात। निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश। पंचनाम्यानंतर मदत मिळणार। रेड ड्रग्स प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरला जामीन। 2 महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर येणार। सीबीएसई परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर। 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार परीक्षा। 10वीची परीक्षा 9 मार्च पर्यंत तर 12वीची परीक्षा 9 एप्रिल पर्यंत चालणार। लढाऊ मिग विमानांना आज अखेरचा सलाम। मिग 21 विमानांची सेवा थांबवली जाणार। चंदीगडमध्ये मिग 21 विमानांचा खास निरोप समारंभ। लेहमध्ये संचारबंदी कायम। हिंसाचार प्रकरणी 50 जणांना अटक। जखमींची संख्या 80 वर। लेहमधील शाळा कॉलेजेस बंद। पाकिस्तानचा बांगलादेशवर निसटता विजय। आशिया कपच्या इतिहासामध्ये 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत पाकिस्तान अंतिम फेरीमध्ये। रविवारी महामुकाबला।